हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही परमात्म भक्तांक म्हळ्यार एक अत्युत्तम भक्ती परमभक्ती म्हणटा पळय पराभक्ती परमात्माला वैरी श्रद्धा आनी तागेले ताणें सांगिल्लें तशी धर्माचरण करचें, लौकिक विशयांतूं निरासक्त जावन आसचें, इंद्रिय सुखभोग त्याग करून सदा सर्वकाल परमात्माले स्मरण करचें, निष्काम प्रवृत्ती म्हळ्यार काम्यक कर्म करूंक ना, जेवो कसले केल्यार ते काम्यक कर्मांत यज्ञ यागादी देवाल कसं की आराधन येता पळय ते काम्यक कर्म जाल्यार ते केल्यार भगवद अर्पित करचें. तशी हे पुरे यमनियमादी पालन करचें आनी यद्रच्छा लाभ संतुष्ट कसा मेळ्ळा तांतूं तृप्तीर आसूचें असलो आनी परमात्मा वयर एक न अन्य भक्ती ही अनन्य भक्ती आशिल्ल्या एक साधनेचें फल कसलें म्हूण सांगून परमात्मो सांगता रस कसलें म्हळ्यार पराभक्तीन तांतूय तागेले योग्यतेक अनुगूण जावन परमात्मान अर्थ करूं मेळचें. तशी पराभक्तीचे बलान सकल जगत्याचे यजमान जावन आशिल्लो परमात्माक यथार्थ जावन कोण तागेलें ज्ञान पावतकी तेदना तो तागेले भक्तीन उपासन करून मुक्त जाता म्हूण सांगून परमात्मो सांगता पळय तशी कित्याक म्हळ्यार परमात्मो ताका यथार्थ ज्ञान म्हळ्यार कसं न्ही परमात्माले सर्वतंत्र स्वतंत्रत्व कळका, सर्वज्ञत्व कळका, सर्वव्यापकत्व कळका, सर्वांतर्यामित्व कळका, सर्वोत्तमत्व कळका हे पुरे कळल्यार परमात्माला इच्छेन हें जगत जेवचें आमी करचें कसलें ना म्हूण सांगिल्लें तें साधकाक कळटा. तें दृढनिश्ठ आसता ताका विंगड कसलें न्ही. आमी लेखील तशें हांगा जायना. प्रति एक परमात्मान लेखील तशी जेवची तेन विना तृणमपि न चलती म्हूण म्हळें एक निश्ठा परमात्माला वैरी ते भक्ताक आसता. मागीर तो अप्रोक्ष ज्ञान मेळ्ळें जेवो जाल्यार मागीर तो तागेले कसो की एक ते परमात्माले एक महिमा ताका कसो अर्थ जाली ती सगळे जगत्याक तो सांगता भक्तो जालो. तशी भक्तीचे उत्कृश्ट स्थिती कोणास ताका कसले परमात्माला विशयांत अज्ञान आसना. तशी परमात्माक यथावत जावन अर्थ जाल्ले नंतर ताका परिशुद्ध ज्ञान आयली म्हणून लेखनमे मागीर तागेले एक अनन्य भक्ती आसा तसल भक्तो परमात्माक पावता म्हणून कृष्णान सांगलें. आतां भक्ती म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार सुलभ एक रितीर सांगचें जाल्यार परमात्माला वयर आमगेली प्रीत आसा पळय ती भक्ती हांगा जगत्यांत त्या प्रितीक वात्सल्य ममता प्रेम अशी विंगड विंगड नांव आसा जाल्यार ती ते पुराय भावना आसा पळय आमगेली ते परमात्माला वयरी दवरले म्हणजे ताका भक्ती म्हणजे हें सुलभ एक विचार भक्ती म्हळ्यार कसलें म्हूण सांगचें जाल्यार ते अनन्य भक्तीन ती कितली घाड आसूं म्हळ्यार ती भक्ती आवसू लागी ते चरडू आवसू कितलेची मारो कितलेची कश्ट दिवो आवसू ते चरडू आवसू लागी वता पळय तशी आमगेले प्रारब्धा सम जावन आमी कितले कश्ट भोगल्यार आमी परमात्मा लागीं वचचें जाल्यार त्या परमात्माला वयरी आमकां आसूची भक्ती म्हूण जाता. तशी एक साधक भक्ताक सांगली न्हय परमात्मो सर्वव्यापी सर्वज्ञ ह्या पुरे कळटा म्हूण आनी आमकां अज्ञानी जनांक परमात्मा दूर खंयचे एक लोक आस म्हूण दिसल्यार साधकांक परमात्मो सर्वत्र आस कशी तांकां गोत आस दुदांतू लोणीशी पळय आमकां दिसना वयवे दूद
मेणया घालून ताका जावन त्या घंटून जंतरे तांतू लोणी मेळचे तशी दूद ताजे पयशे पडे दूद पळयतना तांतू लोणी आसतलें म्हूण म्हणलें आमकां गोतना. तशें दुदांतू लोणी आसल्या बरी फुल्लांतू परंबळ आसता ते बाई हुंगल्यार मांद्र आमकां कळटा ना नातलं री ते फुल्लांतू जाल्यार फुल्लांतू परंबळ कशी आसता तेका एक पार्ट त्या फुल्लाचे काडूं जेतवे ते पळय कसले कळना पळय फूल म्हळ्यार परंबळ. तशी परमात्मो सर्वत्र व्याप्त हें भक्तांक कळटा. त्याची परमात्माक यथार्थ जावन कळलेल्यांक ब्रह्मभाव मेळटा म्हूण म्हणली पळय. ब्रह्मभूयाय कल्पते म्हणलें. ब्रह्मभूयाय कल्पते म्हळ्यार ब्रह्मणी भाव ब्रह्मभूयम ब्रह्मणी स्थिती म्हणटाची सर्वदा तत् मनस्कते इत्यर्थः म्हणून म्हळ्यार ताका सदा सर्व काळ मनस्कते मनांतू तो तांगे लोटू आसता. ब्रह्मभूय म्हळ्यार कसो न्ही परमात्मो विंगडू तन्नी विंगड म्हूण तांकां जायनाची म्हळ्यार सदा सर्व काळ परमात्मा तांगे लोटू आसता. कशी एक बामण बायलेल विशयी जो बायल बामणाल विशयी सगळो दिसतो तें चिंतन करतर आसता पळय तशी परमात्माल विशयांतू नित्य चिंतना जातर आसता. नित्य सदा सर्व काळ तो सोण परमात्मो सोण तांकां खंयचे एक विंगड विशय आसा म्हणून ना जेवचे आसता पळय. खंय तरी म्हूण म्हळ्यार जेवण खाणा विशय समीत विसरून वचून परमात्मूची तांगेलो म्हण जाता पळय ताका ब्रह्मभूय स्थिती म्हणटाची. तशी कोण ब्रह्मभूय स्थितीक पावला ब्रह्मभूयाय कल्पते म्हणलें पळय कोण ब्रह्मभूय स्थितीक पावला तेदना ब्रह्म तत्वाची सदा सर्व काळ आलोचन करून परमात्मालांतू चित्त एकाग्र जावन आसूचें मनीसो तो मोक्ष पावता. हांगाय आमी कसो उडगास दवरका म्हळ्यार हांगाय पळय आत्मा परमात्मा एक म्हळें तें मायामाद म्हणलें पळय ते हांगाय आमी ना ब्रह्मभूयाय कल्पते म्हळ्यार आमी ब्रह्मजताची म्हूण लेखल्यार तें चुकी जाता. ब्रह्मभूयाय कल्पते म्हळ्यार सगळो दीस ब्रह्मालीचे परब्रह्माली चिंतन मना आसता म्हूण शिवाय आमी परमात्मो जाताची म्हूण हें उडगास तुका. तशी ब्रह्मभूय स्थिती आयली नंतर कसले जाता म्हणलेले विशय आतां सांगले. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तीं लभते ब्राह्मण परमात्मालांचो चित्त एकाग्रता संपादन केल्लो तो परमात्माक पावता. केन्नाय ताका दुख्ख सना ताका कसले विशयांतू कांक्ष सना म्हूण सांगलें. मागीर आत्तां ताणें कसं म्हणलें भक्त्या माम अभिजानाति यामान यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तत् अनंतरम म्हूण परमात्मो यथार्थ भक्तिबलान भक्तान ताका यथार्थ जावन ताका तागेलें ज्ञान पावली नंतर ब्रह्म आपनोती म्हूण म्हळ्यार ब्रह्म शब्द ब्रह्माक पावता म्हूण जाल्यार मध्वाचार्य सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार मम योनी महद्ब्रह्म म्हूण सांगून महालक्ष्मीन म्हणला. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम म्हणून तिने सांगला. ब्रह्म तश्चावन ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम मम योनी महद्ब्रह्म म्हाका सृष्टी केलेलो परब्रह्म तागे आवय तागेले आंतर्यांतू आसता जेवो म्हगेले आंतर्यांतू तोच आसता म्हूण तिणें लक्ष्मीन सांगला पळय. तशी नैष्कर्म्य सिद्धी म्हूण म्हणटना हांगा लक्ष्मीची ब्रह्म म्हूण लेखुका म्हूण मध्वाचार्य सांगताचे. तशी परब्रह्म प्राप्ती साधन म्हूण म्हळ्यार कशी म्हणून म्हळ्यार तिणें सांगला बरी मम योनी महद्ब्रह्म म्हाका परब्रह्मानाची सृष्टी केलेले म्हणून सांगला पळय. तशी हांगा लक्ष्मी देवी वाचक ब्रह्म म्हूण महद्ब्रह्म म्हळ्यार परमात्मो म्हूण हे वाक्यांतू येता म्हूण सांगून हांणी मध्वाचार्यान म्हणला. तशी ब्रह्म प्राप्ती म्हूण म्हणला पळय ब्रह्मभूत प्रसन्नात्मा ब्रह्म प्राप्ती म्हूण म्हणटना तो ब्रह्म शब्द म्हळ्यार हांगा ब्रह्मप्राप्ती नंतर पराभक्ती म्हणला दिकून कृष्णान ब्रह्मप्राप्ती नंतर पराभक्ती म्हणला दिकून
सुरवेक लक्ष्मी तत्व आम्ही पावताची मागीर परमा भक्ती मेळटा मागीर परब्रह्म मेळटा म्हणून त्या रितीन त्यांनी अर्थ कोण सांगला. तशें न्हू केन्नाय प्रारब्ध म्हळेलें कसं तें आनी अनिश्ट पुण्य म्हळ्यार पुण्य म्हळ्यार आमकां पुण्य म्हळ्यार सत्कर्माचें फल म्हूण गोतस. त्या पुण्यान आमी सूख भोगचें हांगा, त्याची पापान आमी कश्ट भोगचे हे एक विचार पुरयच ना कळला जाल्यार तांतूं इश्ट पुण्य आनी अनिश्ट पुण्य म्हूण म्हळ्यार आस. मध्वाचार्य सांगताची इश्ट पुण्य म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार परमात्माक पावची तितली पळय एक योग्यता पावचें तें इश्ट पुण्याचें फल खंय. अनिश्ट पुण्य म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार आमगेलें एक चांग कार्यान ह्या जन्मांतू आमी मस्त सूख म्हळ्यार सूख म्हळ्यार कसलें लौकीक सूख भोगतर आसच म्हूण जाल्यार चांग घर, एक उत्तम बायल बामूण, चेडूं चांग, जय जिल्लेक चांग अधिकारो, किर्ती, प्रतिश्ठा हें पुरें भोगताच म्हूण जाल्यार तें अनिश्ट पुण्य म्हूण जालें. तें परमात्माला दुखून दूर करता म्हूण जाल्यार तें अनिश्ट पुण्य म्हूण जालें. तशी प्रारब्ध कर्म आनी अनिश्ट पुण्य कर्म जेव्हा पाप रुपाचे समस्त कर्माचे नाश जाता केन्ना पराभक्ती मेळटना म्हूण म्हणलें. तशी प्रारब्ध कर्म एक आसता, इश्टानिश्ट पुण्य पाप रुपाचे समस्त कर्म नाश जाता. मागीर सुरवे एक अर्चिरादी मार्ग म्हूण म्हणला परमात्मान, धुम्र मार्ग आनी अर्चिरादी मार्ग तांतूय तशीची सांगला ताणें. उत्तरायणांतू ते मरतल जनाले धुम्र मार्गारी वतल जनाले गती कशी आसता, खंयची देव खंय दुखून खंय व्हरून सोडता तशीचे अर्चिरादी मार्गाचे तेंचे हांगा आतां परमात्मो सांगता रस कसो न्ही म्हूण म्हळ्यार देह सोडले नंतर क्रमेण ते धुम्र मार्ग आनी अर्चिरादी मार्ग तांचे तांतू हांगा धुम्र मार्गा विशयी येना ताका म्हळ्यार मोक्ष मार्गा वतले जिवाल विशयी सांगता रस न्हू हांगा परमात्मो. तशें न्हू क्रमेण देवतेंक पुरे पावतची लक्ष्मीक पावन तिगेले अनुग्रहान परमात्मा वैरी पराभक्ती आनी की धड जावचे म्हूण सांगून तशें न्हू ज्ञान अभिवृद्धी जावन परमात्माक पावता म्हूण सांगून. तशी वराह पुराणांतूय सांगला कसं न्ही म्हूण म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेलाक परमात्मा पावतय त्या कडेची देह त्याग करचे पशी फुडें देहांतू आसतना सर्व ज्ञान अभिवृद्धीचे तर आसता मागीर तो केन्ना परमात्मा पावत पळय मागीर तें ज्ञान तशी व्हरता म्हूण. आतां तसल्यार आजी पशी 3 श्लोका फुडें ब्रह्मभूयाय कल्पते म्हूण म्हणलेलें पळय तें आत्मश्च परमात्मा जेवची न्ही मेगेले देह मेगेले हांव म्हळेले ममकार अहंकार सोण शांत चित्तान नैष्कर्म्य सिद्धी म्हळ्यार यांचे पळय अर्ची मार्गारी अर्चिरादी मार्गारी विंगड देवतेक पावतरी महालक्ष्मी पावचे मागीर तो नैष्कर्म्य सिद्धी पावन महालक्ष्मी पावन ताजे नंतर तिगेले अनुग्रहारी आनी की भक्ती परमात्माल वैरी न्हू परमात्मा पावता म्हूण म्हळेले अभिप्रायो म्हूण सांगून मध्वाचार्यान हांगा सांगला. तशें न्हू मध्वाचार्य सांगताची म्हळ्यार तात्पर्यांतू अनेक श्लोकाचो अर्थ कसो सांगताची पळया. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. हावची सर्वस्व म्हणून हावच म्हळ्यार हांगा अहंकार न्हय, हावच म्हळ्यार शरीर न्हय, हावच म्हळ्यार परमात्मा. ताणें सांगचें मद्व्यपाश्रयः सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात म्हळ्यार हावच म्हूण म्हळ्यार हांगा परमात्मूची सर्वस्व म्हणून लेखून सर्व कर्म निरंतर कोरून सर्व कर्माचे फल परमात्माकची सोण भगवदर्पण कोरून मद्व्यपाश्रय म्हळ्यार तेंची सर्व समर्पण परमात्माक करतले भक्तू मत्प्रसादात मिगेल अनुग्रहान अवाप्नोती शाश्वतम पदमव्ययम शाश्वत जावन आशिल्लें
नाश नानतिले मोक्ष म्हळेल लोकू आवापणोती पावता म्हणून सांगून कृष्ण हांगा सांगता. परमात्माले सर्व गुण यथार्थ जावन कोळणो सर्व कर्म कोरनो त्या कर्मा परमात्मा कळची म्हणून भगवदर्पणा बुद्धीनं कर्म केलेलं जन परमात्माले पूर्ण अनुग्रह पावनो शाश्वत जावनशील मोक्ष लोक पावतच. केदनाई निवृत्त कर्म म्हळ्यारी हरिप्रित्यर्थ जावन करचे कर्म मी निवृत्त कर्म म्हणून घेता. प्रवृत्त कर्म म्हणून म्हळ्यारी ऐहिक सुखा खातीर करचे काम्यक कर्म. हे निवृत्त कर्म केदनाई मुक्ती दिकड वर्त जाल्यार प्रवृत्त कर्म वापस वापस जगत्यांत आमकां येवच्याक कारणीभूत जाता. जाल्यार केवल म्हळ्यार निवृत्त कर्म मुक्तीक कारण. आतां हांगा आनी एक संशय आमगेल मना येवच्या पुरो. परमात्मान सांगला निवृत्त कर्म मुक्तीक कारण म्हणून. तशें जाल्यार कितलीं जन शास्त्रनी वाजून वैष्णव सिद्धांत आतां हें पळय आमी गीता तात्पर्यनी वाजून वैष्णव सिद्धांत कळ्ळे. विष्णूल पारम्य वैष्णव सिद्धांत म्हळ्यार विंगड कसले न्ही. वैष्णव सिद्धांत म्हणली कुडले आमी वपास तांतू भिन्नाभिप्राय आसत ते कसलेय लक्ष नाका. आतां वैष्णव सिद्धांत म्हणून सांगले तरी अशी सांगतना विष्णू हें भगवद्गीतेचें व्याख्यान सांगतना वैष्णव सिद्धांत म्हळ्यार तसल्या वैष्णवा मात्र वरले जनान गीत ऐकूत नाका तशें न्ही. वैष्णव सिद्धांत म्हळ्यार विष्णू पारम्य सर्व देवापशी वैरच्यो महाविष्णू म्हणून कळचेच पळय ताका वैष्णव सिद्धांत म्हणजे. सर्व देवापशी अन्य देवतेपशी परमात्मू श्रेष्ठ म्हणून कळलेल भक्तांक विष्णू भक्त वैष्णव भक्त म्हणजे. तांणी वैष्णव शिवाय जन्मान आतां हेंचे अध्याय असुरे परमात्मान सांगिल्ले जालें जन्मान ब्राह्मण जाल्यार पावना कर्मानय ब्राह्मण सुका. शिवाय जन्मान शूद्र वैश्य कसं जाल्यार तांणी ब्राह्मण कर्म करता म्हणजे तांणी ब्राह्मण म्हणून घेताची. जन्मान ब्राह्मण जावन शूद्रालवरी जीवन कर जाल्यार तो शूद्र म्हणून घेता. हे पळय आमी हे अध्यायाचे सुरवे परमात्मान सांगिल्लें आयकून घेतला. तशी निवृत्त कर्म म्हळ्यार भगवदर्पित केलेले भगवत प्रित्यर्थ करचे कर्म मुक्तीक कारण. जाल्यार केवल शास्त्र वाजिले वैष्णव सिद्धांत कळले तसले एक बुद्धीजीव म्हणटा पळय ज्ञानी हें विशेष ज्ञान न्हय. ज्ञानी जनाक मोक्ष मेळना म्हूण सांगून सांगताची कसल्याक म्हळ्यार पारोक्षेणैव तत्वं तु लोकं चापि विदन्ति ये तेपि सत् स्नेहनिर्मुक्ता तमो यान्ति विनिश्चयात. म्हळ्यार भक्ती ना म्हूण जाल्यार स्नेहनिर्मुक्ता तेपी सत स्नेह परमात्माल वैरी परमभक्ती नानतिले शास्त्रज्ञान मुक्ती मेळना. केवल विषयसुख जायी म्हूण सांगून विहित कर्म करचे त्रैविध भक्त पळय तांणी मुक्तीक अनर्ह म्हळ्यार व्हडली विशयशी जाल्ले म्हूण लेखनुकाची भक्ती नतिले खाली शास्त्रज्ञान सिद्धांत गोत्तस कसले वैष्णव सिद्धांत पुरे गोत्तस विष्णू पारम्य सकड गोस जाल्यार विष्णू वैरी भक्ती ना ताजी न्ही मुक्ती मेळना. आनी त्रैविध भक्त म्हणटाची त्रैविध्य भक्त म्हूण म्हणलें हांगा मध्वाचार्यान. त्रैविध्य भक्त म्हळ्यार कोण. त्रैविध्य भक्त म्हूण म्हळ्यार त्रैविद्या वेदनी शिकून घेवन यज्ञ यागादी करतात तांणी. जाल्यार ते यज्ञ यागादी म्हळ्यार निजावन ते चांग कर्म वर्णविहित कर्म सकड बी जाल्यार भगवदर्पित जायनी म्हूण जाल्यार ते परमात्माला वेर भक्ती ना जाल्यार भगवदर्पित जायना. यज्ञ याग करताची यजमान जावन बसताची जाय जलल करची ताची व्हड यज्ञ करयताची जाल्यार ते यज्ञा निमती आमकां काम्यक सुख म्हळ्यार स्वर्गादी लोक न्ही मेळटा उत्तमोत्तम लोक मेळटा. नंतर जन्म येतना आमी भारी श्रीमंतकी ज्ञानिकी सकट जावन जन्मा येताची. त्या आशेन यज्ञ केलेले जन मोक्षार्ह न्हय म्हणून म्हणचे हांगा परमात्मान. म्हळ्यार परमात्मा अर्पीत जायन ते कर्म काम्यक रितीर तांणी केला. तशें एक साधकू जावो सिद्धांत कळ्ळलो परमात्माले यथार्थ ज्ञान कळ्ळलो साधकू ताणें सन्न कर्म करलेली भगवदर्पीत केल्यार ते परमात्मालो अनुग्रह आमकां हाडून दिता. त्या अनुग्रहा निमती मुक्त जाताची.
हांगा पाप आनी पुण्य म्हणलां पळय ते आमी लागताचे पाप म्हळ्यार दुश्ट कर्म करचे, पुण्य म्हळ्यार चांग कर्म करचे. हें दुश्ट कर्म करचे तामसी जिवीक मुक्ती मेळटा म्हूण सांगचे विशयूय येना केन्ना की म्हणटन तसलें हांगा पाप म्हळ्यार कसो जाल्ले म्हळ्यार सात्वीक जिवांकय पुरो जना मुक्ती मेळना. इत्याक म्हळ्यार सात्वीक जीव काही कोणाकय मारनाची पाप कर्म करनाची कोणाकय तांणी मारनी कोणाले कसले करनी जाल्यार तांकांय मुक्ती मेळना नशिरापच्या कारण कसलें म्हळ्यार हांगा पुण्य आनी पाप कसलें म्हूण सांगून आचार्य सांगताची परमात्माल स्मरण निरंतर आसल्यार तेंचे पुण्य खंय, परमात्माले विस्मरण जाल्ले पळय तेचे पाप खंय सात्विकांक. तशी उपास गोहत्य कोरका म्हणना, सुरापान कोरका म्हणना, भांगर खावचे, सजनांक द्रोह करचे, गुरुपत्नी गमन करचे, हे पुरे पंच महापातक म्हणटा पळय हें वायट व्यसन अवाच्य शब्द उलोवचे हे पुरे पाप हाडून दिता म्हणटा पळय जाल्यार ह्या सर्व पाप म्हूण आमी कसो लेखला पळय हाजी पशी व्हड पाप परमात्माले विस्मरणा म्हूण मध्वाचार्य सांगताचे. गोहत्य जेवो, सुरापान जेवो, भांगर खावचे जेवो, सजनांक द्रोह करचे जेवो, गुरुपत्नी गमन करचे जेवो, अवाच्य उतर उलोवचे जेवो, देहान कसं की दैहिक जावन वायट व्यसन आमकां सकड येवचे जेवो हे पुरे पापची जाल्यार हाजे पशी व्हड पाप कसलें म्हळ्यार परमात्माल विस्मरण जावचें. तेंची यात्रा वेद पुराण वाजूचे, सर्व शास्त्र अर्थ करून घेवचे, प्रवचन करचे, प्रार्थना करचे, स्तोत्र म्हणचे हे पुरे पुण्य फल दिता. जाल्यार हे पुरे पुण्या पशी व्हड पुण्य कसलें म्हळ्यार एक घडी परमात्माक विसरना शिरपचे म्हूण ओटू आमी कसले कोयता म्हळ्यार एक कन्क्लुजना येवेत म्हूण जाल्यार परमात्माल स्मरणाची आमकां पुण्य, परमात्माल विस्मरणाची पाप. हांतू परमात्माल स्मरण करचें पुण्यवंतू तो मोक्षार्ह जाता, पापात्मो अंधतमसाक अर्ह जाता म्हूण. तशी भागवतांतूय उद्धव गितेंतू म्हळ्यार उद्धवाक परमात्मान कशी असुका जगत्यांतू भागवत धर्म म्हळ्यार कसलें म्हणून सांगतना कृष्ण सांगता मदर्थ धर्मकामार्थ न आचरन मद अपाश्रय लभते निश्चलां भक्तीं मयि उद्धव सनातने. मिगेले आश्रय जाय म्हूण लेखून मिगेल प्रिती खातीर मदर्थ मिगेल प्रिती खातीर धर्म कामार्थ नाचरण धर्म अर्थ काम हें कोण आचरण करता की कामार्थान आचरण धर्म अर्थ काम म्हळ्यार धर्मार चलचे वर्णविहित कर्म करचे. अर्थ संपादने ताजी न जेवका महाभारतांतू धर्मव्यादाल काणी आमी पळयता तो अर्थ संपादन करता तो मांस विकून पक्षिकनी हें करून मांस विकून ताणें जीवन करचें पळय आमकां तें पाप दिसता न्हय जाल्यार धर्मव्यादाक व्हडलो पुण्यवंत तो इतक म्हळ्यार तो हरिस्मरणें दुखून एक घडी विचलीत जायनी आनू अम्मा देव म्हूण लेखून तांगेल सेवा निरंतर केला ताणें तांगेलान तूं परमात्मा पळोवन अन्नमल सेवे मुखांतर परमात्माल सेवा ताणें केला. आनीक कसलें म्हळ्यार ताणें अर्थ संपादनय धर्म रितीरी केला. तागेले वर्णविहित धर्म तो ताजेन धन संपादन करता तो धन संपादन करतना तांतू कसले लोभ ना अशी तागेले जिवना तक ते दुश्ट जिवना कितले जाय तितले रात्री फाल्ली बैसून ताणें धन संपादन करनी. तशी केल्ली म्हूण जाल्यार धर्म अर्थ काम आचरण केल्ले जन परमात्माल प्रिती खातीरची आनी परमात्माले आश्रय आमकां जावका म्हूण लेखून ते पुरे काम तांणी करचें म्हळ्यार ताजे अर्थ कसलें म्हळ्यार तांगेले जिवनाचें धर्मपालन करतना परमात्माल विस्मरण जायना शिरपचें. तांकां परमात्माल वयरी पराभक्ती येता निश्चलां भक्तीं लभते मयी मिगेल वयर तांकां दृढ भक्ती पराभक्ती मेळटा म्हूण सांगून उद्धवा लागीं ताणें सांगलां पळय. तशी यत् कर्मभिः यत् तपसा ज्ञान वैराग्यतश्च यत् योगेन दानधर्मेण श्रेयो भारितरैरपि सर्वं मद्भक्तियोगेन मद्भक्तो लभते जसा. म्हळ्यार कोण वर्णविहित कर्म धर्माचरण करून कोण तपस्या करून ज्ञान मेळणं वैराग्य मेळणं
ಯೋಗೇನ ಕರ್ಮಯೋಗ ಜ್ಞಾನಯೋಗ ಭಕ್ತಿಯೋಗ ತಾಜ್ಯ ಮುಖಾಂತರ ದಾನ ಧರ್ಮೇಣ ದಾನ ಧರ್ಮ ಇತ್ಯಾದಿ कोर्न श्रेयो भारितरेही अपि ताज्यन मस्त बरे जाल्ल्यांची श्रेयस्सु पावल्यांची म्हणून लेखला की सर्वं या पुरै मद्भक्ती योगेन मद्भक्तो लभते जसा मिगेल वैरी अनन्य भक्ती दवरलेलो मिगेल भक्तूय पावता म्हळ्यार अनन्य भक्ती केलेल्याक सर्व कर्म परमात्माल वैरी अर्पण करून कसल सकडी पुण्य मेळटा तपस्या करून कसल पुण्य मेळटा ज्ञान वैराग्य जावन कसल सकडी पुण्य म्हळ्यार आमी मोक्षाले कोया मेळटा योग दान धर्म हे पुरे करून मेळटा की तसलेच तितलेच तेची लेवलाचे एक बरेपण मिगेल वैरी भक्ती दवरलेल्या भक्ताक मेळटा आतां आमकां हांगाय एक आमी क्वेश्चन मार्क घालका परमात्मान अनन्य भक्ती दवरलेल्या भक्तांक सर्व तपस्य कर्म शास्त्र सगळे शिकून कसल पुण्य मेळटा तें मेळटा म्हणलें तरी आमी भक्ती करची लायक नवे म्हूण म्हणलेलें मस्त जनाल विचारांत आसता हे वेद शास्त्र पुरे वाजूचे कष्ट ते आम करतु जैन बदलची खंडित अर्थ जैन निरंतर परमात्मा वरी भक्ती दवरची लायक नवे तशें जाल्यार आमकां ताजी न्ही मोक्ष मेळटा नवे म्हणून आमगेल्या मनांत येता नवे खंडीत येता भक्ती सुलभ म्हणला परमात्मान जाल्यार ती भक्ती सुलभ म्हणाली भक्ती म्हळ्यार आमी पळय कसं की भक्ती म्हूण करताची आमगेल भक्ती आनी परमात्मान भक्ती योगांत कसल भक्तू मिगेल प्रितीच म्हणला पळय ती भक्ती आमी तुलन करका जाता हांगा म्हणटना परमात्माल वैरी पराभक्ती म्हळ्यार कसले भक्ती योगांत परमात्मान सांगला मिगेल भक्तू कशें आसता म्हूण सांगून परमात्मान सांगला तें आयकतना आमकां तें आयकतना आमी भक्त वे तरी आमी परमात्मान लेखील लेवलाचे भक्त जावका जाय कशें सुका भक्ती योगांत परमात्मान सांगला पळय ते पुरे योग कर्मयोग जावो भक्ती योग जावो ज्ञानयोग जावो ध्यान योग जावो पुरे एका एक समजावून आसता पळया अनन्य भक्ती म्हळ्यार थंय परमात्मान भक्तांगेल गुण सांगला अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्मम निरहंकार पळय हे पुरे गुण जवू का म्हूण म्हणला भक्ताक मागीर तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः हंतु यात परमात्मान कसं सकड गुण सांगले पळय निंदा स्तुती मान अपमान इत्यादी द्वंद्वांतू मुक्त जावन आसूं का समचित्तार आसूं का तशीचे कसल सकड भक्तांगेल गुण सांगला हे पुरे साधकाल गुण आत्ता कसं सांगला मोक्ष संन्यास योगांतू एकच न्हय म्हणटन पराभक्ती म्हळ्यार कसं म्हणून सांगून कळका तशी परमात्मो अर्जुनाक कसल सकड साधन उपाय सांगले हे पुरे हांगाक जाता मोक्ष संन्यास योगांतू परमात्मान अर्जुना सांगिले साधन उपाय कसल आसता जी पुरे विवरणा हांगा जाले आनी मुखारी अर्जुनाक कसले संदेह आसल्यार म्हूण म्हणलेले ते संदेह निवारणे खातीर उपदेश करता पळया तरी अर्जुनाक खंयचे संदेह वरले आनी की म्हूण म्हणल्यार एक संदेह अर्जुना वरले पळय आमकांय येवच्यो संदेह अर्जुन दाखयत हांगा निमगिना तो कृष्णा लेगी टेलिपती ही म्हूण म्हणला ना कितले की प्रश्न अर्जुनाल मना येवचे कृष्ण उत्तर दितर वता हे भगवद्गीतेंतू तशी कडेचे इतले सांगून अर्जुनाल मनांत कसले एक संदेह वरलावे म्हळ्यार आमी हांगा अर्जुन आमगेल मनांत कसले एक संदेह वरला जाल्यार ताक एक उत्तर हांगा मेळटरच हे संदेह कसल आसच्या पुरो म्हणून हांगा आचार्य सांगताचे कसले म्हळ्यार परमात्माक अर्पण करून निवृत्त कर्म निवृत्त कर्म म्हळ्यार कसं न्ही कसले अपेक्षा ना नातिले काम्य फल ना नाशिल्लें फलापेक्षा ना नाशिल्लें कर्म ताका निवृत्त कर्म म्हणटाचे फलापेक्षा दवरून जे म्हणला ताजे नंतरय ते भगवद अर्पित जावका म्हणला तशी भगवंताक अर्पण करून निवृत्त कर्म करता तेवूय विहित कर्म करता ताका मुक्ती मेळटा म्हणून ते परमात्मान सांगले जाल्यार तसा तांकां मुक्ती मेळटा म्हण जाल्यार केलो जन अन्य देवतेंक उद्देश करून कर्म करतात न्हय तांकांय मुक्ती जावका न्हय तांणी विहित कर्मां करताची जाल्यार
भगवदर्पित बुद्धीन करणी म्हणली क्या तांणी त्रैविद्य म्हणली पळात स्वर्गादी भोग अपेक्ष करून यज्ञादी कर्म करतल जन तांणी विहित कर्म करचे जेला तांकां मुक्ती जावका नमे म्हणलेली एक संदेह आमकां आसल्यार ताका उत्तर जावन कृष्ण कसल सांगता म्हण पळया. म्हळ्यार विहित कर्म कोरका म्हण म्हणला धर्माचरण दी, ताजे नंतर भगवदर्पित कर्म कोरका म्हणला, फलापेक्षा नानशी कोरका म्हण म्हणला तांकां मुक्ती जाता म्हणला. तरी अर्जुनाले उत्तर संदेह कसले म्हण म्हणांगा विहित कर्म करताची जाल्यार तांणी धर्माचरण करताची विहित कर्म करताची जाल्यार एक भगवदर्पित ना म्हण जाल्यार तांकां कसल जाता आनी अन्य देवते उद्देश करून कर्म करलेले जनाक कसल जातले म्हण म्हळेलें. त्यावेळी अन्य देवतेंक उद्देश करून कर्म केला त्यावेळी आमी काम्य फलना तिले केला जाल्यार दोन्ही संदेह जाल्यांगा एक अन्य देवतेंगेलो उद्देश जावन विहित कर्माचरण फलापेक्षा नानशी केल्यार जेवो विहित कर्माचरणाची यज्ञ यागादी त्रैविद्य म्हणटा पळय त्या करून फलापेक्षा आसल्यार तांकां मुक्ती जत्त वे म्हण म्हळेलें एक संशय अर्जुना आयला हांगा. ताका उत्तर कृष्ण कसल दिता म्हण म्हळेलें पायचे दिसा आमी पळया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.